नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 25 मेच्या भागामध्ये मित्रांनो, आता मोरोपंत आणि ज्योतिराव हे दोघं सुद्धा एकट्याकडे गेलेले असतात आणि त्यांच्या मुलीसाठी त्यांना विचारत असतात की तुम्ही मुलीला शाळेत पाठवता का. तर तेव्हा तो मोरोपंतना म्हणतो, म्हणजे त्याच्या हातामध्ये एक दगड घेतो आणि त्यांना म्हणतो, धरून चला ही तुमची शाळा. असं सांगून तो दगड मोरोपंतच्या हातामध्ये देतो. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, बरं मग. तर तेव्हा तो विचारतो, धरलेस का तू. तर तेव्हा मोरोपंत सांगतात, हो धरले, ही शाळा. तर तेव्हा तो चक्क म्हणतो, मग मी आता या शाळेवरती थुंकतो. असं म्हणून तो त्या दगडावरती थुंकतो सुद्धा मित्रांनो. आणि ते सगळं काही बघितल्यानंतर या दोघांना सुद्धा धक्काच बसतो आणि मोरोपंत लगेच तो दगड आपल्या हातामधून खाली टाकून देतात. तर तेव्हा तो म्हणतो, कळले का की अजून वेगळ्या भाषेत सांगू. आम्ही मुलींची शाळा काढली आहे, मुलींना शाळेत पाठवा. कशाला रे, म्हणजे माझ्याच घरापासून तुम्हाला अधर्माची सुरुवात करायची आहे का. या चिंतोपंताला नरकात पाठवता की काय. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अहो नरक कशाला, पवित्र कार्य आहे हे. तर तेव्हा चिंतोपंत म्हणतो, हे तू मला सांगतोस. अरे सिंच्या संपूर्ण भगवद्गीता पाठ आहे मला. सुलभ शांती कर्मधर्म सिंधू हे ग्रंथ कोणी लिहिले. तर तेव्हा मोरोपंत सांगतात, कृष्णपंत भट. तर तेव्हा तो म्हणतो, म्हणजे माझे वडील. त्यांनी धर्मासाठी एवढे थोर कार्य केले. त्यांनी मला सांगितले होते की मुलींच्या दृष्टीत मी लिहिलेले ग्रंथ पडता कामा नये. आणि म्हणतो, अरे मोरो तोंडात किडे पडतील रे किडे. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, पण पंत अहो आपल्याकडे लिहिण्याचा वारसा आहे, म्हणूनच ज्योतीला तुमच्याकडे घेऊन आलो, तुम्ही होय म्हणाल म्हणून. तर तेव्हा तो म्हणतो, हे असले गलिच्छ कर्म करत बसण्यापेक्षा जपमाळ ओढत जाणारे पुण्य लागेल. आणि हे सर ताबडतोब बंद करायचा. आणि आजच संध्याकाळी मी तुझ्या वडिलांना भेटणार आहे, विठ्ठलपंतांना सांगणार आहे त्यांना. आणि मला ठावे नव्हते रे, तू या अशा लोकांच्या बरोबर फिरतोस ते. आणि असं सर्व काही बोलून तो आतमध्ये चाललेला असतो आणि इतक्यातच त्याला तिकडून दादा जात असताना दिसतात. तर तेव्हा तो लगेचच दादांना बघितल्यानंतर ओ माळी बुवा अशी हाक मारतो. तर तेव्हा दादांच्या हातामध्ये फुलांची टोकरी असते आणि तेव्हा तो म्हणतो, ओ माळी बुवा इकडे या. आणि तेव्हा आता दादा त्याच्याकडे येऊ लागतात आणि विचारतात, काय झालं देवा. तर तेव्हा तो म्हणतो, काय झालं, हा दिवटा तुमचाच ना, असं ज्योतिरावांच्याकडे हात करून तो विचारतो. तर तेव्हा दादा म्हणतात, वय वय काय बोलला काय. तर तेव्हा तो म्हणतो, हा माझ्या मुलीला शिकवणार, फुले तोडायला का हार गजरे बनवायला शिकवणार हा. कसला पोर आलाय रे तुझ्या पोटी गोविंदा. अरे तू माळकरी माणूस आणि हा मुळापोटी केरसुनी आली रे गोविंदा. आणि म्हणतो, ही बॅच जर पुन्हा माझ्या दारावरती आली ना, तर आम्ही सर्वजण येऊन तुझ्या घरी धिंगाणा घालू. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सर्वांना घेऊन येण्यापेक्षा मुलीला घेऊन या भिडेवाड्यात. तिची अक्षर ओळख होईल आणि आजोबांच्या सारखे ती सुद्धा मोठमोठे ग्रंथ लिहील. आणि मित्रांनो तेव्हा त्याची मुलगी तर तिथे उभी सुद्धा असते. तर तेव्हा तो म्हणतो, अरे अक्षर बघून मुलींना भोवळ येते असे समज हवे तर. अक्षर म्हणजे भिरूड. किडे जसे लाकूड पोखरतात ना, तसेच हे शिक्षण मुलींचे आयुष्य पोखरते. अरे साधी गोष्ट आहे, मुलींचं एकच काम, वंश वाढवणे. चूल आणि मूल संपले. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, संपले नाही, सुरू झाले. आणि म्हणतात, पंत तुम्ही विचारवंत आहात, जरा पुढचा विचार करा. तुमच्याही लक्षात येईल की मुलींचे शिक्षण ही काळाची गरज आहे. तर तेव्हा तो म्हणतो, नाही मला ते पटत नाही. तू पवित्र शास्त्राचा बिमोड करू पाहतोयस आणि ते मला मान्य नाही आणि हे मी खपवूनही घेणार नाही. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, अहो तसे मुळीच नाही. आणि तेव्हा आता दादामध्ये बोलतात आणि ज्योतिरावांना म्हणतात, ज्योती अरे घरी चल. अरे कशाला भूदेवांशी तंडतोयस, पाय धर, चूक झाली म्हण आणि चल घरला. तर तेव्हा ज्योतिराव परत त्यांना समजावू लागतात. म्हणतात, माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्यासारख्या लिहित्या जाणत्या घरामधली मुलगी जर शाळेत आली ना, तर तिच्याकडे बघून आणखीन 4 मुली येतील. तर तेव्हा तो परत म्हणतो, ते शक्य नाही, कदापि नाही. आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुलीस शाळा नाही. तर आता मित्रांनो ज्योतिराव तर माघार घ्यायला तयार नसतात. ते बघून आता दादा तिथून निघून जातात. तर आता तो परत ओरडू लागतो, म्हणतो, निघा निघा म्हणतोय ना. तर अखेर या दोघांचा सुद्धा नाईलाज होतो आणि हे दोघे सुद्धा मागे फिरतात. तर तेव्हाच त्याची मुलगी आता त्याला विचारते, बाबा शाळा म्हणजे काय हो. तर तेव्हा तो आता सांगतो, शाळा म्हणजे नरक, जिथे जाऊन स्त्री दुराचारी होते.
तर ते ऐकल्यानंतर ज्योतिराव आता मागे फिरतात आणि म्हणतात, नाही, शाळा म्हणजे अक्षर मंदिर, जिथे गेल्यानंतर स्त्री ज्ञानी होते. तर तेव्हा तो आता त्याच्या मुलीवरती ओरडतो, म्हणतो, चल आत. असं म्हणून त्याच्या मुलीला घेऊन तो आतमध्ये जातो आणि या दोघांच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेतो. तर आता इकडे घरामध्ये तर मित्रांनो वेगळीच परिस्थिती असते. सावित्रीमाई आता स्वयंपाक करत असते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई तिच्यावरती ओरडत असते, म्हणते, पारूचा हात होता मदतीला, आता तो राहिला नाही, कामाचा उरक वाढवा जरा. तर इतक्यातच मित्रांनो आता दादा तिथे येतात आणि म्हणतात, चिमणा, अगं ये चिमणा, वाईट झालं चिमणा. तर तेव्हा ज्योतिरावांची आई तर घाबरते आणि विचारते, काय वो, काय झालं? तर तेव्हा दादा सांगतात, या ज्योतीनं काय तारा करून घेतल्या देवा, घटका घटका लोकांच्या दारात जाऊन उभा राहतो या, लोक तोंडावर थुकत्यात, तोंडावरती दार बंद करून घेत्यात आणि हा निर्लज्जासारखा हसतो या नुसता, हातापाया पडतो या, काय करायचं? तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, दुसरी माणसं दार लावून घेतात आणि घरातली घरदार सोडून जातात. जरा जयराम गेला, माझं सोन्यासारखं नातवंड सुद्धा गेलं आणि या संसारातनं माझा जीवच गेला बघा. आणि यांचं असं बोलणं चालू असतं मित्रांनो आणि इतक्यातच ज्योतिराव तिथं येतात आणि ते जेव्हा आलेले असतात तर ते खूप नाराज असतात. तर ते आल्यानंतर दादा लगेचच उठतात आणि म्हणतात, या, अरे माणसं तोंडावर थुका लागल्यात रे, बस कर की देवा, दे सोडून नाद. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, दादा खरं तर तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहायला पाहिजे होतं. तेव्हा दादा म्हणतात, मी तुझ्या पाठीशी उभा राहिलो असतो रे, पण तू बाईला लिहायला शिकवतोस. तेव्हा ज्योतिराव सांगतात, दादा पण उद्याचं भलं त्यातच आहे, आता कसं समजावून सांगू तुम्हाला. असं ते बोलत असताना दादा तर त्यांच्यासमोर जोराने हातच जोडतात आणि म्हणतात, बस कर, नको समजावून सांगूस, तू दारोदारी जाऊन सांगतोयस ना, ते बघतोय की, ते चिक्कार आहे. आणि तेव्हा आता ज्योतिराव माघारी फिरत असतात. तर तेव्हा दादा विचारतात, एखादी तरी मुलगी मिळाली का रे तुझ्या शाळेसाठी? तर तेव्हा ज्योतिराव नाही असं सांगतात. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मिळेल मिळेल, आज नाही तर उद्या नक्की मिळेल, आणि म्हणते, चला तुम्ही खाऊन घ्या. तर तेव्हा दादा आता चिडतात आणि म्हणतात, खावा, खायला घाला, खायला घाला, कर्तबगारी करून आलाय ना व, मी कमवतो इकडं, आई हाय भाकऱ्या करायला आणि बायको आहे फुकटच्या भाकऱ्या मोडायला, घाला, खायला घाला. आणि मित्रांनो दादाने आता असं बोलल्यानंतर ज्योतिरावांना तर खूप त्रास होतो आणि ते म्हणतात, नाही, भूक नाही आहे मला, असं म्हणून ते आता तिथून निघूनच जातात. आणि सावित्रीमाईच्या डोळ्यातून तर पाणी आलेलं असतं. आणि त्यानंतर आता खोलीत आल्यानंतर सावित्रीमाईसुद्धा तिथे येते आणि विचारते, काय झालं, चेहरा का उतरलाय? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, सावित्री, शाळा म्हटलं काम लोक नाकं मुरडतात, दारं बंद करून घेतात, रागाने बघतात, मुली दडवतात. तर सावित्रीमाई म्हणते, अहो आता हे समज होणार, आपल्याला ठावं होतंच की. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, ते झालंच ग, पण कुणालाही वाटू नये की मुलगी शिकावी, तिला लिहिता यावं, वाचता यावं. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मला तरी कुठं वाटायचं आपल्याला लिहिता यावं, वाचता यावं, भीती वाटायची, असं वाटायचं की नाही शिकलो तर काय अडतंय आपलं, पण आता वाटते की अक्षरांशिवाय समद अडल. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, कसं आहे सावित्री, मी तुला सांगितलं, पटवून दिलं, पण यांना कसं पटवून देणार, परत घरातल्या सगळ्यांना पटायला पाहिजे. इथं आईला पटलं तर बापाला पटत नाही, बापाला पटलं तर समाजाला पटत नाही, आणि म्हणतात काय करावं तेच कळत नाही. तर सावित्रीमाई म्हणते, तुम्ही नाराज नका होऊ, धीर ठेवा, काहीतरी वाट निघलच. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, बघू, उन्हं उतरल्यानंतर परत एक फेरी मारतो, वेगवेगळ्या घरात जाऊन पुन्हा एकदा मुलींना शिक्षणासाठी हाक मारतो. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, जी, तुम्ही बसा, मी जेवणाचं ताट घेऊन येते, असं म्हणून ती तिथून निघून जाते. तर त्यानंतर मित्रांनो आता परत ज्योतिराव आणि मोरोपंत दोघेसुद्धा अजून एका घरामध्ये जातात आणि तिथे त्यांची मुलगी उभी असते आणि त्या मुलीचे वडीलसुद्धा उभे असतात. तर तेव्हा ज्योतिराव आणि मोरोपंत त्यांना रामराम करतात. तर तेव्हा ते सुद्धा या दोघांना रामराम करतात आणि विचारतात, तुम्ही कोण म्हणायचं? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, मी ज्योती फुले, मुलींची शाळा काढतोय. तर तेव्हा ते ऐकल्यानंतर त्यांची मुलगी तर एकदम खुश झालेली असते. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, तुमच्या लेकीला शाळेत पाठवा. तर ते ऐकल्यानंतर तर तो चिडतोच आणि म्हणतो, कशाला? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, अहो शिकायला, ती शाळेत आली तर तिला लिहिता वाचता येईल. तर तेव्हा तो म्हणतो, अहो चुलीचा उजेड जिथपर्यंत तिथपर्यंत तिचं जग आहे आणि तिला काय जग करणार आहे म्हणताय, चला निघा. असं म्हणून ज्योतिरावांना जायला सांगतात आणि त्या मुलीला म्हणतात, आणि तू काय ग, चल आतमध्ये. असं म्हणून या दोघांच्या तोंडावरती आता दरवाजाच बंद करून घेतात आणि आतमध्ये निघून जातात दोघेसुद्धा.
तर आता ज्योतिराव आणि मोरपंत परत पुढच्या घराकडे जाऊ लागतात. तर पुढच्या घरी गेल्यानंतर एकटी मुलगी आणि तिची आई बसलेली असते. तर तेव्हा या दोघांनी सांगितल्यानंतर ती म्हणते, जळली मिळली ती शाळा. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, अहो असं म्हणू नका हो. तर तेव्हा त्या मुलीची आई म्हणते, मग कसे म्हणू, हे घर कोणाचे आहे ठाऊक आहे का आपणास? पेशव्यांचे शालक माझे सासरे होते, त्यामुळे या घरातली मुलगी बाहेर जाणे नाही. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, अहो मुलगी शिकली तर लिहील वाचेल. तर तेव्हा अनेकटी तिथं उभी असती, ती म्हणते, अहो आमचे सोहळे ओळे असतात, आमच्या यजमानांना विचारले पाहिजे, आमचे यजमान म्हणजे बारामतीकर सावकार आहेत. आणि त्यानंतर ती म्हणते, निघ बाबा तू. असं म्हटल्यानंतर आता हे दोघे सुद्धा परत पुढच्या घराकडे जाऊ लागतात. आणि पुढच्या घरी गेल्यानंतर तिथे एक बाई असते. त्या बाईला सांगितल्यानंतर ती बाई विचारते, काय असते होती शाळा? तर तेव्हा हे दोघे सुद्धा खुश होतात आणि ज्योतिराव सांगतात, शाळेत जाऊन लिहायचं वाचायचं असतं. तर तेव्हा ती बाई म्हणते, आणि पुढं म्हणजे त्याचा उपयोग काय? आणि जर समजा लिहिलं तर मग का लिहायचं? आम्हाला तर धन्याचं नाव घ्यायची बी मुभा नाही, मग लिहायचं कधी? नाही जमणार. तर तेव्हा ज्योतिराव सांगत असतात, अहो ताई, पुढे फायदा होईल. आणि इतक्यातच त्या बाईचा नवरा तिथं येतो आणि विचारतो, कसला फायदा? आणि तिच्या बायकोला विचारतो, आणि कोण आहे हे बुरटं, कशाला आला इथं? तर तेव्हा मोरोपंत सांगतात, अहो आम्ही शाळेबद्दल बोलायला आलो होतो. तर तेव्हा तो खूपच चिडतो, म्हणतो, कसली शाळा र, आणि माझ्या मालकीणबरोबर बोलताय, हातपाय बांधून रट्ट देईन, निघा इथनं. आणि त्याच्या बायकोला म्हणतो, आणि काय गाई गचकाळे, परक्या माणसांसोबत बोलायला लागलीस? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अहो मारू नका. तर तेव्हा ती बाई म्हणते, ओ तुम्ही आमच्यात मध्ये पडू नका. तर तेव्हा तो त्याच्या बायकोला मारत मारत आतमध्ये घेऊन जातो. आणि त्यानंतर मित्रांनो, आता हे दोघं परत पुढच्या घराकडे जातात. आणि पुढच्या घराकडे जात असताना वाटेत एकटी सासू असते, ती आपल्या सुनेला भाकरी आणून देते आणि म्हणते, हे खाऊन घे आणि पाणी भर घरात. तर तेव्हा ती सून म्हणते, सासूबाई ओलीशी चटणी तरी द्या की. तर तेव्हा ती सासू तिच्यावरती ओरडते, म्हणते, चटणी करीन तुझी, अगं सर्पिनी माझ्या लेकाला खाल्लंस, असं म्हणून ती तिच्यावरती ओरडून आतमध्ये निघून जाते. तर तेव्हा ती सून जी असते ती हातामध्ये अन्न घेऊन रडू लागते आणि रडत रडत ती खात असते. तर तेव्हा ते बघितल्यानंतर आता मोरोपंत म्हणतात, ज्या घरात विधवेला पोटभर अन्न मिळत नाही, त्या घरात मुलीला शिकवण्याचं धाडस करणारी माणसं असतील ज्योती. आणि त्यानंतर मित्रांनो, आता हे परत पुढच्या घराकडे जातात. आणि आता तो जो असतो तो ज्योतिरावांच्या ओळखीचा असतो. तर तेव्हा ज्योतिराव आता त्याला समजावू लागतात, म्हणतात, धोंडीबा अरे ऐक. तर तेव्हा धोंडीबा म्हणतो, अहो नाही महाराज, काय बोलताय तुम्ही? अहो माती कोण कालवणार, भट्टी कोण पेटवणार, नाही जमायचं. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, धोंडीबा रे, पोरगी शाळेत गेली तर आयुष्य बदलल तिचं. तर तेव्हा धोंडीबा म्हणतो, महाराज हातातोंडाची गाठ पडत नाही आणि पोरीला कुठून शिकवायला पाठवणार? आणि त्यानंतर मित्रांनो, आता हे दोघे सुद्धा थकतात आणि झाडाखाली येऊन बसतात. तर तेव्हा ज्योतिराव मोरोपंतना म्हणत असतात, मोरा रे, कोणालाच आपली मुलगी शिकावं असं वाटत नाही. दुर्दैव आहे मोरू, दुर्दैव. शतकानुशतकं स्त्रीला अडाणी ठेवून तिचं आयुष्यच कैद करून ठेवलंय. ती जगत नाही, मरण भोगते मरण. आणि ती भोगत राहणार जोपर्यंत ती शिकणार नाही. आणि जोपर्यंत ती शिकणार नाही तोपर्यंत तिचं दुःख संपणार नाही. आणि परत स्वतःला सावरून म्हणतात, नाही मोरू, आपल्याला निराश होऊन चालणार नाही, आपण स्त्रीच्या उत्कर्षाकडं चालतच राहायचं. आणि यातच मित्रांनो, आता रात्र होते आणि रात्री आता इथे दादा, सगुणाव आणि ज्योतिरावांची आई असते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, गणपती घरातून गेल्यापासून घर कसं रिकामं रिकामं वाटतंय नाही? तर दादा म्हणतात, होय मला बी तसंच वाटतंय देवा. तर सगुणाव म्हणते, दादा जाऊन ये की, भेटून ये आपल्या नातवंडाला. तर तेव्हा दादा म्हणतात, वय येतोच, असं म्हणून ते चाललेले असतात. तर ज्योतिरावांची आई म्हणते, नाही नग, राजाराम चिडचिड करल, त्याला नाही आवडायचं आपण कोणी भेटलेलं. तेव्हा सगुणाव म्हणते, वहिने अगं असं नाही जायचं, काहीतरी कारण घेऊन जायचं, भाजीपाला आणायला, मळ्यातली काही कामं करायला, असं जाऊन भेटून या. आणि इकडे सावित्रीमाईला सुद्धा खूप वाटत असतं. तर तेव्हा आता सगुणाव तिच्याकडे बघते आणि म्हणते, सावित्री मी पण तुला मदत करते बाई, एकटीने नको करूसा, असं म्हणून ती उठत असते. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, आऊ उगाच तुम्हाला तिचा पुळका येऊ देऊ नका, तिला पण कळू दे, पारू होती तेव्हा पारूची किती मदत व्हायची ते. तेव्हा सगुणाव म्हणते, अगं पण मी मदत करते ना तिला, तुझं काय जातंय?
तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अहो माझं एक तत्व आहे, जो करल तो भरल. आज हिच्यामुळं गणपती या घरात नाही. तो जर आता इथं असताना तर आजी हे दे, आजी ते दे, आजी भाकर कुस करून दे, आजी गोष्ट सांग, असं म्हटलं असतं. पण आता हाय का त्याचा इथं आवाज? तर सगुणाव म्हणते, अगं म्हणून काय सावित्रीवर राग काढशील वय? हे बरं नव्हे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, आऊ अहो राहू द्या, घरातलीच कामं आहेत, करीन म्या. सासूबाई म्हणतात नवं, मग करीन. आणि त्यानंतर आता दादा आणि ज्योतिरावांची आई तिथून बाहेर जातात आणि तेव्हा सावित्रीमाई सगुणावला पाणी आणून देते. तर तेव्हा सगुणाव सावित्रीमाईला म्हणते, सावित्री, तोंड दाबून मुक्क्यांचा मार सुरू केलाय त्यांनी, तुला तुला कळत नाही का ग? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो अहो असं काय करताय? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही मला काय नाही ऐकायचं. एक तर तू जाऊन ज्योतीला सांग, नाही तर मी सांगते. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नको नको, त्यांना काय बी सांगू नका. शाळेची चिंता आहे त्यांच्या मागं, शाळेसाठी वन फिरतायत, त्यात घरातली भांडणं कुठं सांगा. आणि म्हणते, आणि काम करून काय कोणी झिजतं का? करते मी, असं म्हणून ती परत आपल्या कामाला निघून जाते. आणि त्यानंतर आता सगळं झाल्यानंतर रात्री सावित्रीमाई एकटीच बसलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये तेच सगळं काही चालू असतं. ज्योतिरावांची आई जी काही बोललेली असते, उगाच तिला तुमचा पुळका येऊ देऊ नका, तिला बी कळू देत, पारू होती तेव्हा पारूची तिला किती मदत व्हायची ते. आज हिच्यामुळं गणपती या घरात नाही. आणि हा सगळा काही विचार तिच्या डोक्यामध्ये घुमत असतो. आणि इतक्यातच आता समोरून ज्योतिराव थोडंसं निराश होऊनच येतात. तर सावित्रीमाई लगेचच उठते आणि त्यांना विचारते, मिळाली का हो मुलगी? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, नाही. आणि म्हणतात, कसं आहे सावित्री, लोकांच्या मनात शाळेविषयी शिक्षणाविषयी खूप भीती आहे. आणि मुख्य म्हणजे या वयातल्या अनेक मुलींची लग्न ठरलीत. लग्न करायचं तर पाहुण्यांना विचारलं पाहिजे असे बरेच लोक म्हणाले. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, या वयात मुलींची लग्न होणारच की हो, प्रश्न आहेच. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री, एका दिवसात चमत्कार होईल अशी माझी पण अपेक्षा नाही आहे, पण एक मुलगी मिळायला पाहिजे. एक जरी घर आपल्या मुलीला शिकवायला पुढं आलं ना, तर त्यांच्याकडे बघून बाकी लोक हिंमत करतील. आणि थोडं थांबून म्हणतात, पण कोणी हिंमतच करत नाही. तर तेव्हा मित्रांनो, चक्क आता सावित्रीमाई पुढं जाऊन ज्योतिरावांच्या पायापाशी बसते आणि त्यांचे पाय आपल्या मांडीवरती घेऊन त्यांचे पाय दाबू लागते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, काय करते सावित्री, मला नाही आवडत हे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, दिवसभर तुमची पायपीट झाली, पाय दमले असतील. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सावित्री, खडू पाट्या मोठी चटई घेतली आहे, मोरोपंतांनी खूप मदत केली त्यासाठी. तो पळतोय, दुसऱ्या बाजूला सखाराम परांजपे धावतोय, पण काही केल्या मुली मिळत नाहीयेत. काही ठिकाणी तर परका पुरुष दारावरती नको म्हणून लोक अंगावरती धावून आली. तर सावित्रीमाई म्हणते, चांगले वाईट समधे अनुभव यायचेच की. तर तेव्हा ज्योतिराव आता सावित्रीमाईच्या शेजारी बसतात आणि म्हणतात, सावित्री, बाहेर माझी आणि घरामध्ये तुझी अवहेलना काही केलं आपल्याला चुकत नाही. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो नाही, तसं काही बी नाही, कोणी सांगितलं? तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, डोळ्यातल्या आसवांनी. विषय बदलला तरी लक्षात येतं माझ्या. आणि विचारतात, काय झालं? तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, काही बी नाही. तर मित्रांनो, तेव्हा ज्योतिराव आता अगदी सावित्रीमाईप्रमाणेच तिचा हात आपल्या हातात घेतात आणि तिचा हात दाबू लागतात. तर सावित्रीमाई म्हणते, अहो हे काय करताय? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, कसा झालाय बघ हात, दमलीस किती तू, चेहऱ्यावरती थकवा दिसतोय. मला माहिती आहे घरातला सगळा बोजा तुझ्या अंगावरती आहे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत हाताला आराम नाहीये तुझ्या. तर तेव्हा सावित्रीमाई आपला हात सोडवून घेते आणि म्हणते, अहो ऐका माझं, सोडा बरं हात माझा, सोडा. असं बायकोनं नवऱ्याकडून सेवा घ्यायची नसते. तर तेव्हा ज्योतिराव विचारतात, आणि नवऱ्याला मुभा असते बायकोकडून सेवा करून घ्यायची? बघ सावित्री, तू शिकलेली असून सुद्धा ही परिस्थिती आहे, मग बाकीच्यांचं काय असेल? आणि म्हणतात, सावित्री, परका पुरुष दारावरती येऊन थेट बोलायला सुरुवात करतो. याचा लोकांना त्रास होत असेल तर उद्या तू येशील का माझ्याबरोबर? म्हणजे तू त्या घरातल्या बायकांशी बोल. तर असं त्यांनी म्हटल्यानंतर सावित्रीमाईला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते, मी काय बोलणार? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, हे बघ सावित्री, लिहू वाचू शकणारी एक बाई दारावरती उभं राहून बोलायला लागली तर शिक्षणाने काय फरक पडतो हे समजल ना त्यांना. नाही, तुला यावं लागेल सावित्री. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, नाही म्हणजे घरातली समधी कामं, सासूबाई, दादा यांना कसं समजावायचं? तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, त्यांना काय सांगायचं ना ते मी सांगन, तुला माझ्याबरोबर यावं लागल, एका होकारासाठी यावं लागल सावित्री.
बघ, घरातली स्त्री जर बाहेर काढायची असेल ना, तर तुला तुझ्या घरातून बाहेर पडावं लागेल. आणि मित्रांनो, ज्योतिराव असं सांगत असतात, पण सावित्रीमाई तर घाबरत असते. आणि ज्योतिराव म्हणतात, बघ, विचार कर. आणि मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो, ठरल्याप्रमाणे ज्योतिराव आणि सावित्रीमाई दोघे सुद्धा आता एकत्रपणाने बाहेर पडलेले असतात. आणि ते एका घराच्या बाहेर जाऊन मुलीच्या वडिलांना विचारत असतात. तेव्हा ज्योतिराव म्हणतात, मुलीच्या भल्याच आहे. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मुलीचं कल्याणच होईल. तर तेव्हा तो म्हणतो, तुम्ही काय आमचं कल्याण करणार आणि तुम्ही का फिरताय ते समध्या पुण्याला कळलंय. आणि त्यानंतर परत घरी आल्यानंतर ज्योतिराव विचारतात सावित्रीमाईला, मिळाली का भास्करांची मुलगी. तर तेव्हा सावित्रीमाई सांगते, दुरून डोंगर साजरा. पण त्या बाई म्हणत होत्या ना, ती एक गोष्ट पटली मला. तेव्हा ज्योतिराव विचारतात, काय. तर सावित्रीमाई सांगते, असं दारोदारी जाऊन शिदा मागितल्यासारखं मुलगी कशी मागायची. असं एखादं ठिकाण बघायला पाहिजे जिथं बायका एकत्र येतात, म्हणजे त्यांना एकत्र समजून सांगता येईल. आणि विचारते, हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, बायकांच्या कपाळी असलेला अडाणीपणाचा शिक्का पुसायचा असेल तर हळदी कुंकू लावायलाच पाहिजे. आणि मित्रांनो, आता या दोघांना सुद्धा मुलींच्या शाळेसाठी एक नवीन युक्ती सापडलेली असते. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.